बातमी येते नाशिकमधून। अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रयत्नानं अशांत झालेलं नाशिकचं वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत आहे। रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत झाली तर सुरक्षेच्या कारणास्तव आजही नाशिकातल्या बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या तळेगावात एका अल्पवयीन मुलानं 5 वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला। ही घटना समजताच संतप्त जमावानं रास्ता रोको सुरू केला आणि बघता बघता हे लोण संपूर्ण नाशिक भर पसरलं होतं। या आंदोलनात सुमारे 20 गाड्यांचा कोळसा झाला, ज्यात एसटी बस, पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी वाहनांचाही समावेश होता। दरम्यान तळेगाव प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल, मात्र लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। तेव्हा नाशिकमधली परिस्थिती जी काल अशांत होती ती हळूहळू पूर्वपदावर येते। मात्र असं असलं तरी काही सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र तणाव देखील या पार्श्वभूमीवर बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे। दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी 15 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे। सर, एकूण कालच्या घटनेनंतर आताचं वातावरण काय, गृह खातं म्हणून आपलं एकूण काय पाहण्यात आलेलं आहे? माझा मुख्य येण्याचा उद्देश हा कुटुंबियांना भेटणं होतं। त्याप्रमाणे त्या कुटुंबियांशी चर्चा झालेली आहे। त्यांच्या भावना मी निश्चितपणे ते मनातून खूप दुखावलेले असणार, दुःख असणार। आपण भेटण्याचा उद्देश असतो की त्यांच्या दुःखावर कुठेतरी फुंकर घालणं, आणि त्याच्यासाठी एवढं लांब मी आलो। आणि निश्चितपणे आमची सगळ्यांची सहानुभूती आहे। घडलेला प्रकार अत्यंत वाईट घडलेला आहे। माझी मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये याचं चार्जशीट दाखल होईल अशी आम्ही काळजी घेऊ। साहेब, काल संपूर्ण नाशिक जिल्हा धुमसत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली, अनेक ठिकाणी रास्तारोको, म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग तब्बल 14-16 तास बंद होता। याच्यात पोलिसही मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची माहिती आहे। काय आपल्याकडे आतापर्यंतची या संदर्भातली माहिती आहे? एक गोष्ट अशी आहे की दगडफेक झालेली आहे, पोलिसांच्या काही गाड्या जाळलेल्या आहेत, 2-3 बसेस जाळण्यात आलेल्या आहेत, दगडफेक झाली। याला सगळ्याला मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी शांतता समितीच्या बैठका बोलवलेल्या आहेत। आज सीपी ऑफिसमध्ये सुद्धा अशाच स्वरूपाची बैठक आहे। या प्रकरणात काही लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत का, किंवा काही ताब्यात घेतले का कोणा? या संदर्भात असं असतं की ज्याला मॉब असतो त्याला मॉबला तुम्ही पटकन आयडेंटिफाय करू शकत नाही। बघा, कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सरकारी नुकसान होतं, प्रायव्हेट गाड्या जाळल्या जातात, त्यावेळेला त्याची नोंद अर्थात शासनाकडे येते। परंतु कालसुद्धा तुम्ही बघितलं की ज्या ठिकाणी काही लोकांना अटक केलेली होती त्यांना वातावरण चांगलं राहावं म्हणून ताबडतोब सोडण्यात आलं। गव्हर्नमेंटचा असा उद्देश नसतो की आम्ही उद्रेक समजू शकतो, पण उद्रेक एक मर्यादेपर्यंत आपल्या भावना व्यक्त करण्यापर्यंत सीमित ठेवला पाहिजे। कोकणची घटना काय किंवा ही घटना काय, लोकांच्या मनातला एक राग कॉमन होता की जे आरोपी आहेत ते त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि पोलिसांचं आणि त्यांचं स्थानिक लेवलवर साठलोट असल्यामुळे काही लोकांवर अॅट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यातनंही हा उद्रेक आहे। तर असं काही आपल्या पाहण्यात आलंय? कारण कालही पालकमंत्र्यांकडे किंवा इतर लोकांकडे स्पष्टपणे तशी माहिती आणि आरोप लोकांनी केलेत, तर आपण या संदर्भातली काही माहिती घेणार आहात? एक गोष्ट आहे की माझी पहिली प्रायोरिटी आता ही शांतता प्रस्थापित करणं ही आहे। इतर गोष्टी आहेत आपण नंतर चर्चा करू शकतो, त्याच्यावर नंतर तोडगे काढू शकतो, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित होणं ही सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने, जे लोक ॲजिटेशन करतायत, जे लोक आंदोलनं करतायत, त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही सगळी परिस्थिती निवळणं आणि गुन्हेगाराला शासन होणं हीच आपली पहिली प्रायोरिटी ठेवूया। इतर ज्या गोष्टी असतील या गोष्टीच्या संदर्भात निश्चितपणे लक्ष घातलं जाईल आणि सर्वांना न्याय दिला जाईल। काही जखमी पोलीस आहेत त्यांच्याबद्दलची काही माहिती मिळते, किती लागलेलं आहे? कारण 35 पोलीस आहेत, एसपी साहेबांना सुद्धा दगडफेकीत ते जखमी झाल्याचं कळतंय। आमचं हे दल एवढं समर्पित आहे की आपल्याला झालेल्या जखमांबद्दल कोणी फार मोठा त्याचा बाऊ केलेला नाहीये। लोकांचं संरक्षण करत असताना पोलीस दलांना अशा समस्यांच्या समोर जायला लागतं आणि म्हणूनच आमच्या जवानांचा आम्हाला नेहमी अभिमान वाटत आलेला आहे। आणि आताची परिस्थिती जी कंट्रोलमध्ये आली त्याच्यामध्ये हे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा आहे। आपण बघू शकतो हे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर होते, जे सांगतायत की शांतता प्रस्थापित करणं ही आत्ताची सर्वात पहिली प्रायोरिटी आहे आणि 15 दिवसाच्या आत या आरोपीवर चार्जशीटही दाखल होईल। त्याच्यामुळे लोकांनी आता शांतता स्वीकारावी आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।